नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात फेस्कॉम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न. शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात फेस्कॉम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघास 45 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला सांगली प्रादेशिक अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रगतीचा आढावा सांगितला. महाराष्ट्रात 5,500 संघ कार्यरत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. राधाकृष्णन भट यांनी 1980 ला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला व त्याचा वटवृक्ष झालेला असून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई या संघाची घोडदौड अविरतपणे चालू असून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात कार्य चालू आहे. यावेळी सुधीर भाऊ चव्हाण यांनी ज्येष्ठांना वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन केले. एसटी मंडळाचे कर्मचारी उपाध्यक्ष श्री औरसंगे यांचे मार्गदर्शन लाभले. चंदा कलावंत यांनी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. रखमाबाई साळे वय वर्ष 84 यांनीही ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच अनेक मान्यवरांनी वर्धापन दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आरबीएन न्यूज मराठीचे उपसंपादक ऋग्वेद कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बऱ्याच मंडळींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास दादा गडदे, रमेश टंगडी, शंकर चव्हाण, सिंधुताई माळी, चंदा कलावंत, श्रद्धा शिंदे, कुमुदिनी जाधव, वैशाली पंडित साळे, बाळासाहेब साळुंखे, गुरु तंगडी, आकाराम बिजले, तानाजी गावडे, मोहन चव्हाण, बसवराज गुरव, शांताबाई सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी यशवंतराव चव्हाण अध्यक्ष प्रादेशिक विभाग सांगली यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.